हॅलो एव्हरीवन, माय सेल्फ आर मोरे सर. लास्ट लेक्चर आपण जे काही कार्बोझिलिक ॲसिड हा जो टॉपिक स्टार्ट केलेला आहे त्या टॉपिकमध्ये इंट्रोडक्शन पार्ट, नोमेनक्लेचर पार्ट, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोझिलिक ॲसिड हे सर्व अकॉर्डिंग टू स्टेट बोर्ड लेवल आणि एनसीईआरटी बुक आपण कम्प्लिशन केलेलं आहोत. आज आपण त्याच टॉपिकमधील नेक्स्ट पॉईंट मीन्स केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोझिलिक ॲसिड हा पार्ट स्टडी करणार आहे. केमिकल प्रॉपर्टीज कार्बोझिलिक ॲसिडची स्टडी करण्यासाठी महत्त्वाच्या आपल्याला अशा टाईपच्या 4 रिएक्शन बघायच्या आहेत. कोणकोणत्या? रिएक्शन इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ आर बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड एच म्हणजे बॉन्ड ब्रेकिंग इथून होणार. सेकंड जे आहे तर रिएक्शन इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ आर बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ एच म्हणजे बॉन्ड ब्रेकिंग तुमचं इथून होणार. थर्ड जे आहे रिएक्शन इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ आर बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड ओ एच मीन बॉन्ड ब्रेकिंग इथून होणार. म्हणजे फर्स्ट पॉईंट मधून इथून, सेकंड पॉईंट मधून इथून, थर्ड पॉईंट मधून इथून आणि लास्ट जी आहे सबस्टिट्यूशन रिएक्शन. अशा 4 मेथडद्वारे आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज आपल्याला कार्बोझिलिक ॲसिडच्या कंप्लीट करायच्या आहेत. त्यातील फर्स्ट घेऊया रिएक्शन इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ आर बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड ओ एच म्हणजे तुमचं बॉन्ड ब्रेकिंग ओ आणि एच म्हणजे हायड्रोजन सेपरेट होणार आणि आर बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड हा बॉन्ड तुमचा सेपरेट होणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण काय करूया वेगवेगळ्या टाईपच्या रिएक्शन बघूया. फर्स्ट आहे ऍक्शन ऑफ ऍक्टिव्ह मेटल. ऍक्टिव्ह मेटल म्हणजे कोणकोणते आपण इथे यूज करायचे आहेत? सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम अँड झेडेन, झिंक असे 4 मेथडचा इथं आपण स्टडी करणार आहोत. त्याचं फर्स्ट आहे ऍक्शन ऑफ सोडियम, ऍक्टिव्ह मेटल ऑफ सोडियम. देन आपण आता फर्स्ट पॉइंट बघूया. कार्बोझिलिक ऍसिड रिॲक्ट्स विथ ऍक्टिव्ह मेटल लाईक सोडियम टू फॉर्म सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोझिलिक ऍसिड. याला म्हणतात सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोझिलिक ऍसिड विथ लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस. आता हा कसा तयार होतो तो बघा. इथून बॉन्ड ब्रेक होणार आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे, त्यामुळं हा एच सेपरेट होतो. हा सेपरेट झाला. हा एच किती वेळा आहे तर 2 वेळा आहे आणि हा 2 वेळा असल्या कारणास्तव आपण जर बघितलं हा 2 वेळा असल्या कारणास्तव आपण जर बघितलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की इथं हा H2 लिबरेशन होणार आहे. तर राहिलेला तुमचा आर बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ आणि प्लस हा Na 2 वेळा असलेला हा Na या पद्धतीने तुमचा सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोझिलिक ऍसिड तयार होणार. फॉर एक्झाम्पल समजा या आर ची व्हॅल्यू तुम्ही मिथाईल, इथाईल, प्रोपाईल, ब्युटाईल, पेंटाईल या पद्धतीचा वापर करू शकता किंवा सेकंडरी, टर्शरी, आयसो अशी सुद्धा पॉइंट आउट तुम्ही इथं यूज करू शकता. आता आपण काय करूया ह्या आर ची व्हॅल्यू जी आहे ते आपण CH3 यूज करूया. इज नथिंग बट द ऍसिटिक ऍसिड. हा जो आहे तुमचा ऍसिटिक ऍसिड आहे आणि हा जो ऍसिटिक ऍसिड आहे याच्यानुसार जर आपण हे रिएक्शन केली फेन ऍसिटिक ऍसिड रिॲक्ट्स विथ मेटॅलिक सोडियम टू फॉर्म काय होणार आहे? हा बॉन्ड इथून ब्रेक होणार आहे. लक्षात येतं? त्यामुळे तयार होणारा पहिला कंपाऊंड CH3 बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड ONA म्हणजे तुमचा सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोझिलिक ऍसिडच्या ठिकाणी सोडियम ऍसिटेट हा तयार होणार आहे प्लस लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस. या पद्धतीने आपण काय करणार आहोत? रिएक्शन कम्प्लिशन करणार आहोत. लक्षात येते का तुमच्या? फेन ऍसिटिक ऍसिड रिॲक्ट्स विथ मेटॅलिक सोडियम टू फॉर्म सोडियम ऍसिटेट विथ लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस. आपण सेम आणखीन एक रिएक्शन बघूया. रिएक्शन ऑफ पोटॅशियम फेन कार्बोझिलिक ऍसिड रिॲक्ट्स विथ ऍक्टिव्ह मेटल लाईक पोटॅशियम टू फॉर्म पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोझिलिक ऍसिड विथ लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये पण बघा बॉन्ड ब्रेकिंग इथून झालेला आहे त्यामुळे हा H तुमचा 2 वेळा इथं लिबरेशन झाला आणि बाकीचं जर इथं बॉन्ड ब्रेकिंग झालं मग हा की इथं अटॅच केल्यामुळे टू फॉर्म ऑफ पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बन. फॉर एक्झाम्पल CH3 बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड OH इज नथिंग बट द ऍसिटिक ऍसिड रिॲक्ट्स विथ ऍक्टिव्ह मेटल लाईक पोटॅशियम टू फॉर्म. इथं काय होणार? इथून बॉन्ड ब्रेक होणार आहे. त्यामुळे इथून बॉन्ड झालं हा 2 वेळा H हायड्रोजन गॅस लिबरेट होणार आहे प्लस टू फॉर्म CH3 बॉन्ड सी डबल बॉन्ड OK मीन्स पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोझिलिक ऍसिड म्हटलं तर चालेल किंवा पोटॅशियम ऍसिटेट याचं नेमिंग आहे पोटॅशियम ऍसिटेट. नेक्स्ट ऍक्शन ऑफ झेडेन ऍक्टिव्ह मेटल ऑफ झेडेन फेन कार्बोझिलिक ऍसिड रिॲक्ट्स विथ ऍक्टिव्ह मेटल लाईक झेडेन टू फॉर्म झिंक सॉल्ट ऑफ कार्बोझिलिक ऍसिड. जसं पोटॅशियम सॉल्ट, सोडियम सॉल्ट तसं झिंक सॉल्ट ऑफ कार्बोझिलिक विथ लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस. याच्यामध्ये काय होतं? फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये सुद्धा तेच इथूनच बॉन्ड ब्रेक होतो. आता आपण इथं काय करूया? ऍसिटिक ऍसिड घेऊया. CH3 बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड H इथून बॉन्ड ब्रेक होणार आहे तुमचा. रिॲक्ट्स विथ झेडेन टू फॉर्म. ह्याच्या वेळी काय होतं?
हा जेडेन मोलिक्युल आपण एकदाच वापरल्यामुळे हा 2 वेळा वापरल्यामुळे आपण काय होणार आहे CH3 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड O हा तुमचा ट्वाइस मोलिक्युल असणार आणि याला काय अटॅच असणार हा झेडेन अटॅच असणार विथ लिबरेशन ऑफ हायड्रोजन. तर याला म्हणतात झिंक ऍसिटेट. हा आहे पोटॅशियम ऍसिटेट, हा आहे झिंक ऍसिटेट. लास्ट रिएक्शन आपण बघायची याच्यातली ऍक्शन ऑफ कॅल्शियम. कॅल्शियम मीन्स हा म्हणजेच कार्बोक्सिलिक ऍसिड रिॲक्ट विथ ऍक्टिव्ह मेटल लाईक कॅल्शियम टू फॉर्म. इथं काय तयार होतंय बघा R बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड O बॉन्ड कॅल्शियम. हा किती वेळा आहे 2 वेळा. मग हा 2 वेळा. कॅल्शियम एकदाच आहे तर मग एकदाच लावा विथ लिबरेशन ऑफ हायड्रोजन. फॉर एक्झाम्पल हे आरची व्हॅल्यू तुम्ही मिथाईल इथाईल प्रोपाईल कुठलीही वापरायची. मगाशी सांगितल्याप्रमाणे मी तर CH3 वापरले. CH3 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड H रिॲक्ट विथ ऍक्टिव्ह मेटल लाईक कॅल्शियम. बॉन्ड इथून ब्रेक होणार आहे आणि इथून बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे 2 फॉर्म CH3 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड O बॉन्ड Ca ट्वाइस प्लस हायड्रोजन गॅस. आता हा जो तयार झाला याला म्हणतात कॅल्शियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आणि हा जो तयार झाला याला म्हणतात कॅल्शियम ऍसिटेट. ओके, या पद्धतीचं आपण रिएक्शन ऑफ ऍक्टिव्ह मेटलचा पॉईंट कम्प्लिशन झालं. नेक्स्ट आपण बघूया ऍक्शन ऑफ अल्कली. अल्कली मीन्स KOH अँड NaOH. जर कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन NaOH स्ट्रॉंग अल्कली लाईक KOH अँड NaOH बरोबर केली तर काय तयार होऊ शकतं. तर फर्स्ट घेऊया ऍक्शन ऑफ NaOH. व्हेन कार्बोक्सिलिक ऍसिड रिॲक्ट विथ ऍक्वियस NaOH टू फॉर्म. त्यावेळी काय होतं हा H हा OH आणि हा H कंबाईन होतं टू फॉर्म वॉटर मॉलिक्युल. आता राहिलं काय बघा R बॉन्ड C डबल बॉन्ड O O R बॉन्ड C डबल बॉन्ड O O इथं फ्री बॉन्ड असणार आहे आणि या फ्री बॉन्डला हा Na अटॅच होणार जो टू फॉर्म सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. फॉर एक्झाम्पल समजा मी इथं ऍसिटिक ऍसिड घेतलं CH3 बॉन्ड C डबल बॉन्ड O OH रिॲक्ट विथ ऍक्वियस NaOH टू फॉर्म. काय तर होणार हा H इथून बॉन्ड ब्रेक होणार ना कारण इथं आपण पहिल्यांदाच घेतलेला आहे. हा OH कंबाईन होणार टू फॉर्म वॉटर मॉलिक्युल. आता राहिला तुमचा CH3 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड ONA सोडियम ऍसिटेट. ओके, म्हणजे फेन कार्बोक्सिलिक ऍसिड reacts with aqueous NaOH to form sodium salt of carboxylic acid and when acetic acid reacts with aqueous NaOH to form sodium acetate. Then reacts with another strong alkali like KOH. When carboxylic acid reacts with aqueous KOH अशा वेळी काय होणार हा H हा OH कंबाईन होणार आणि हे दोन कंबाईन झाल्यामुळे टू फॉर्म वॉटर मॉलिक्युल. आता राहिलं काय तुमचं R बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड O K मीन्स पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. लक्षात आलं ना हा H आणि हा OH कंबाईन झाल्यामुळे आपण पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. फॉर एक्झाम्पल मध्ये आर ची आपण जर CH3 घेतली बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड O H घेतलं मीन्स ऍसिटिक ऍसिड आणि हे ऍसिटिक ऍसिड रिॲक्ट्स विथ ऍक्वियस KOH स्ट्रॉंग अल्किल लाईक ऍक्वियस KOH टू फॉर्म काय होणार आहे हा OH हा H कंबाईन होणार आहे टू फॉर्म CH3 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड K मीन्स पोटॅशियम ऍसिटेट प्लस वॉटर मॉलिक्युल. या पद्धतीने रिएक्शन. नेक्स्ट त्यातील पॉइंट आहे ऍक्शन ऑफ सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट मीन्स Na2CO3 इज कॉल्ड एज सोडियम कार्बोनेट. म्हणजे फेन कार्बोक्सिलिक ऍसिड रिॲक्ट्स विथ सोडियम कार्बोनेट मीन Na2CO3 टू फॉर्म. आता काय तर होणार आपल्याकडे Na तर 2 वेळा आहे कार्बोक्सिलिक ऍसिड सुद्धा आपण मग 2 वेळा घ्यायचा. 2 वेळा घेतल्यामुळे काय होणार R बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड O हा किती वेळा आहे 2 वेळा. म्हणजे Ne जर यूज केला तर हा सुद्धा 2 वेळा बघा म्हणजे हा कम्प्लिशन झाला आणि हा सुद्धा तुमचा कम्प्लिशन झाला. म्हणजे तुमचं काय तयार झाला R बॉन्ड C डबल बॉन्ड O ONA म्हणजे व्हेन कार्बोक्सिलिक ऍसिड रिॲक्ट्स विथ सोडियम कार्बोनेट टू फॉर्म सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड प्लस वॉटर मॉलिक्युल अँड कार्बन डायऑक्साइड. हे कसं तयार झाला इथे बघा H2 2 वेळा हायड्रोजन होते आणि इथं CO2 C 1 2 3 ऑक्सिजन होते. त्यातलं काय झालं कार्बन ऑक्सिजन ऑक्सिजन हे CO2 तयार झाला CO2. आता राहिला तुमचा बघा H2O हा तुमचा वॉटर मॉलिक्युल प्लस कार्बन डायऑक्साइड तयार झाला. या पद्धतीनं रिएक्शन. फॉर एक्झाम्पल फेन ऍसिटिक ऍसिड रिॲक्ट्स विथ सोडियम कार्बोनेट Na2CO3 टू फॉर्म CH3 बॉन्ड C डबल बॉन्ड O ONA मीन्स सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड किंवा सोडियम ऍसिटेट प्लस H2O प्लस CO2. ओके,
सेम रिएक्शन आपल्याला करायची आहे ऍक्शन ऑफ सोडियम बायकार्बोनेट म्हणजे फेन कार्बोक्सिलिक ऍसिड रिॲक्ट विथ सोडियम बायकार्बोनेट NaHCO3 मी सोडियम बायकार्बोनेट 2 फॉर्म इथे Na किती वेळा आहे एकदाच आहे त्यामुळे इट रिॲक्ट विथ वेन कार्बोक्सिलिक ऍसिड R बॉन्ड C डबल बॉन्ड O ONA सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड प्लस H2O प्लस CO2 आता ही रिएक्शन कशी कंप्लीट झाली बघा इथून बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे हा तुमचा पार्ट जो आहे हा प्लस Na कंबाईन झाला 2 फॉर्म सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आता राहिला मग H2 ह्यातला एक ऑक्सिजन H2O आणि CO2 या पद्धतीने इथं रिएक्शन करू फॉर एक्झाम्पल समजा आपण इथं घेतला ऍसिटिक ऍसिड CH3 बॉन्ड C डबल बॉन्ड OOH फेन ऍसिटिक ऍसिड रिएक्ट्स विथ सोडियम बायकार्बोनेट 2 फॉर्म इथं Na आहे इथं CH3CO आहे म्हणजे 2 फॉर्म CH3 बॉन्ड C डबल बॉन्ड OONA मीन्स सोडियम ऍसिटेट प्लस H2O प्लस CO2 या पद्धतीने तुमची रिएक्शन इथं कंप्लीशन होणार आहे नेक्स्ट जसं आपण बघितलं मगाशी रिएक्शन इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ C बॉन्ड OH O आणि H मधून बॉन्ड ब्रेक होता त्याच पद्धतीनं आपल्याला इथे बघायचं आहे रिएक्शन इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ C बॉन्ड OH म्हणजे OHच सेपरेट होतं आणि त्याप्रमाणे तयार होणारे कंपाऊंड आपल्याला इथं पाहायचे त्याच्यामध्ये फर्स्ट रिएक्शन खूप इम्पॉर्टंट आहे फॉर्मेशन ऑफ असाइल क्लोराइड व्हॉट इज मीन बाय असाइल क्लोराइड R bond C double bond O bond Cl is called as acyl chloride. Now how they are prepared from N carboxylic acid, fen carboxylic acid reacts with thionyl chloride, fen carboxylic acid reacts with phosphorus trichloride and fen carboxylic acid reacts with phosphorus pentachloride to form acyl chloride. That the first reaction where action of SOCl2 means thionyl chloride. Fen carboxylic acid reacts with SOCl2 means thionyl chloride to form आता तयार काय होणार बघा हा बॉन्ड इथून ब्रेक होणार इथं सांगितले ना OH होता तसं इथून ब्रेक झाला त्यामुळे पहिला तयार होणार तुमचा असाइल क्लोराइड R बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड आता हा कुठला बघा R बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड आता राहिला तुमचा या दोन Cl मधला एक Cl मी इथं यूज केला टू फॉर्म असाइल क्लोराइड आता हा Cl आणि हा H कंबाईन होणार टू फॉर्म HCl आणि 2 फॉर्म ऑक्सिजन म्हणजे इथं काय काय तयार झालं बघा OH आहे S आहे O आहे आणि 2 Cl होते त्यातला हा H आणि हा Cl कंबाईन झाला 2 फॉर्म HCl आणि हा O SO ओके हा तुमचा होणार SOO हा SO2 तयार झाला आणि हा जो राहिलेला तुमचा Cl आहे कुठला हा जो राहिलेला Cl अटॅच टू दॅट कार्बन तुम्ही R बॉन्ड COCl या पद्धतीने तुमची रिएक्शन कंप्लीट होत असते आता जर बघितलं फॉर एक्झाम्पल एसिटिक ऍसिड ओके एसिटिक ऍसिड रिएक्ट्स विथ thionyl chloride means SOCl2 to form CH3 bond C double bond O bond Cl is called as acetyl chloride plus sulfur dioxide and HCl या पद्धतीनं सिंपल रिएक्शन आहे पुन्हा एकदा सांगतो वेन कार्बोक्सिलिक ऍसिड रिएक्ट्स विथ thionyl chloride to form acyl chloride R ची व्हॅल्यू तुम्ही इथं मिथाइल इथाइल प्रोपाइल कुठले यूज करा वेन ऍसिटिक ऍसिड यूज केला टू फॉर्म एसिटिल क्लोराइड ओके देन action of PCl3 what is the mean by PCl3 means phosphorus trichloride fen carboxylic acid reacts with phosphorus trichloride to form आता R bond C डबल बॉन्ड O Cl टू फॉर्म असाइल क्लोराइड आता हा किती वेळा आहे सांगा 3 वेळा म्हणून हा सुद्धा 3 वेळा यूज करायचा आता बघा एरो इथून बॉन्ड ब्रेक होणार आहे त्यामुळे R बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड R बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड हा एकदा झाला आणि Cl किती वेळा आहे 3 वेळा Cl यूज झाले आता राहिला तुमचा P इथं ऑक्सिजन 3 वेळा हायड्रोजन 3 वेळा म्हणजे H3PO3 हा तुमचा एक कंपाऊंड तयार ठीक आहे फॉर एक्झाम्पल फेन एसिटिक ऍसिड मी CH3 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OH बॉन्ड इथून ब्रेक होणार आहे रिएक्ट्स विथ फॉस्फरस ट्रायक्लोराइड टू फॉर्म 3 मोलिक्युल्स ऑफ CH3 बॉन्ड C डबल बॉन्ड OCl हा झाला तुमचा असाइल क्लोराइड तर इथं R ची व्हॅल्यू फिडअप केल्यामुळे हा झाला तुमचा एसिटिल क्लोराइड प्लस H3PO3 ठीक आहे नेक्स्ट सेम रिएक्शन एक्शन ऑफ PCl5 फेन कार्बोक्सिलिक ऍसिड reacts with phosphorus pentachloride to form R bond C double bond OCl acyl chloride प्लस आता ही रिएक्शन कशी कंप्लीट प्लस POCl तर एसिड कशी रिएक्शन होते बघा R bond C double bond O bond आणि ह्या 5 मधला बघा मी इथे लिहितो P आहे
1Cl, सेकंड Cl, थर्ड Cl, 4Cl आणि 5Cl. त्यातलं मी 1Cl ह्या याच्यासाठी वापरला. ओके, म्हणजे आर्बॉन COC झाला. आता राहिला तुमचा कोणता, इथं H आहे बघा, O आणि H. हा H आणि यातला 1Cl मी याच्यासाठी वापरला टू फॉर्म HCl. आता राहिला तुमचा POCl, Cl, Cl, POCl3. हा तुमचा रेग्युलर कंपाऊंड तयार होईल. फॉर एक्झाम्पल, फेन एसिटिक ऍसिड reacts with phosphorus pentachloride to form CH3 bond C double bond OCl means acetyl chloride plus POCl3 and HCl. ओके, आता अकॉर्डिंग टू सीईटी अँड नीट लेवल अशा टाईपचे क्वेश्चन जर एक्झामला विचारले तर माहिती असणं गरजेचं आहे. फेन 3,5 डायनायट्रोबेन्झॉइक ऍसिड. आता 3,5 का, कारण फर्स्ट, सेकंड, थर्ड, 4, 5, 6 अशा प्रमाणे नंबरिंग होणार. त्यामुळे 3,5 डायनायट्रोबेन्झॉइक ऍसिड reacts with phosphorus pentachloride or heated with phosphorus pentachloride to form 3,5 डायनायट्रोबेन्झॉइल क्लोराइड प्लस POCl3 आणि HCl. आता याच्यामध्ये पण तेच आहे, तुम्ही त्या पद्धतीने नंबरिंग केला तर सेम नंबरिंग 1, 2, 3, 4, 3,5 डायनायट्रोबेन्झॉइल क्लोराइड. ओके, हा पॉइंट महत्वाचा आहे. नेक्स्ट जर बघितलं, जसं आपण फॉर्मेशन ऑफ असाइल क्लोराइड बघितलं फ्रॉम बाय युझिंग थायोनिल क्लोराइड, बाय युझिंग PCl3 फॉस्फरस ट्रायक्लोराइड आणि बाय युझिंग फॉस्फरस पेंटाक्लोराइड. त्याचप्रमाणे फॉर्मेशन ऑफ इस्टर फॉर्मेशन इज नथिंग बट द फिशर इस्टेरिफिकेशन प्रोसेस. ही एक्झामला खूपदा विचारली गेलेली आहे. राईट ए नोट ऑन फिशर इस्टेरिफिकेशन प्रोसेस. आणि फिशर इस्टेरिफिकेशन प्रोसेस म्हणजे काय, पेन कार्बोक्सिलिक ऍसिड रिॲक्ट्स विथ अल्कोहोल in the presence of concentrated H2SO4 to form an ester. This reaction is called Fischer esterification process. जनरल रिएक्शन कम्प्लिशन करायची विथ सुटेबल एक्झाम्पल. हे तुमचं 2 और 3 मार्क्ससाठी एक्झामला क्वेश्चन विचारल्यानंतर या पद्धतीने आन्सर द्यायचा आहे. आता आपण इथे हे कम्प्लिशन करूया. इथं काय होतं, हा OH आणि हा H तुमचा कंबाईन होतं टू फॉर्म वॉटर मॉलिक्यूल. आता राहिलं काय बघा, R बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड, R बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड, प्री बॉन्ड. आता इथं प्री बॉन्ड नंतर R डॅश. आता हे कुठून दिलं, R बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड O R डॅश, R बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड O R डॅश मीन्स टू फॉर्म एन इस्टर. फॉर एक्झाम्पल, एसिटिक ऍसिड CH3 बॉन्ड C डबल बॉन्ड OOH reacts with ethyl alcohol in the presence of concentrated H2SO4 to form हा H, हा OH आणि हा H कंबाईन होतो कारण बॉन्ड ब्रेकिंग इथून होणार आहे. त्यामुळे टू फॉर्म CH3 बॉन्ड C C2H5 to form an ester plus water molecule. Okay, it's called as Fischer esterification process. लक्षात येते ना, इथून पॉइंट आपल्याला कव्हर होतं. म्हणजे फेन एसिटिक ऍसिड रिॲक्ट्स विथ इथाइल अल्कोहोल इन द प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टू फॉर्म इथाइल मिथाइल इस्टर. दिस प्रोसेस कॉल्ड इस्टेरिफिकेशन प्रोसेस. ठीक आहे, बाकीचे पॉइंट आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहोत.